16 मार्च 2026 आज आम्ही आहो परभणी जिल्हा क्रीडा स्टेडियममध्ये श्रीमती इंदिरा गांधी स्टेडियम. आज इथे येण्याचं निमित्त आहे श्रीमती गीता एम साखरे मॅम यांना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारीचा चार्ज भेटलेला आहे. त्यांच्याशी बोलूया मॅम. पैठणला तुम्ही क्रीडा अधिकारी होते, आता तिथून तुमचं प्रमोशन झालं, परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी झाले. काय सांगणार आज? आता सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिली, काय? धन्यवाद. सर्वप्रथम नमस्कार. यापूर्वी मी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून जरी असताना मला इथला अतिरिक्त कार्यभार मिळाला परभणीतला. जो मला वाटतं आत्ताच या महिन्यामध्ये 1 वर्ष होईल मला ते. आणि आता रेग्युलर असं जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून माझी शासनाने दखल घेतली आणि मला इथे त्यांनी नियुक्ती दिली. त्याबद्दल मी शासनाची आभारी आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे याच्या मागे सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे माझे मिस्टर चंद्रकांत कांबळे, सहसंचालक, माजी सहसंचालक माझे मिस्टर आहेत ते. आणि त्यांनी नेहमी विश्वास दाखवला की तू चांगलं काही करू शकते, आणि त्याच्यामुळेच मी आज या पदावर इथे आलेली आहे. त्यासोबत माझ्या कार्यालयातले सर्व कर्मचारी, मुंडे सर झालेत, खुडे सर झालेत, आणि नवीन आता हे लागलेले सगळेजण, सगळ्यांचा नेहमी मला सपोर्ट राहिला. सगळ्यांनी मला अडीअडचणीत, मला फारसं याच्यातलं खरं सांगायचं म्हणजे खूप ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं फक्त मी दुरून बघितलं आहे, कारण माझ्या घरी मोठा अधिकारी होता. पण ॲक्च्युली त्याच्यात काय खाचखळगे असतात हे मला इतकं माहिती नव्हतं. पण ह्या सगळ्या लोकांमुळे मला हे शिकायला मिळालं, आणि अजूनही पुढेही शिकायला मिळेल. या सगळ्यांमुळे मी या पदावर आली, आणि असंच यांचं कायम मला सहकार्य लाभेल अशी मी अपेक्षा करते. सर्वांनी मला इथे येऊन स्वतः शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. संघटनेचे काकडे सर असू दे, त्याच्यानंतर कार्यकर्ते आपले, त्याच्यानंतर कार्यालयातली सगळे मंडळी, सगळ्यांचं मी खूप खूप म्हणजे आभार मानते की तुमच्या सपोर्टशिवाय मी काही करू शकत नाही. कारण कुठलाही अधिकारी असू दे, त्याला जर पुढे जायचं असलं, त्याला जर कुठलं कार्य करायचं असलं चांगल्या प्रकारे, तर सगळ्यांची साथ लागते. एकटा कोणीही काही करू शकत नाही. मी म्हणून पुष्कळ लयास गेले लोक, पण तसं न करता सगळ्यांचे हात एकात एक आले. ते मग माझे मानधनावरचे कर्मचारी असू दे किंवा माझे रेग्युलर लोक असू दे, सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी इथे 1 वर्ष माझा कार्यकाळ चांगला गेला, आणि याच्यापुढे माझे जे काही 5-6 महिने राहिले ते सुद्धा चांगले जातील अशी अपेक्षा करते, आणि सगळ्यांना धन्यवाद म्हणते. धन्यवाद. आपल्यासोबत संजय मुंडे सर आहे, राज्य क्रीडा मार्गदर्शक आहे आणि सिनियर आहे. आज गीता एम साखरे मॅम यांना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांना ते शुभेच्छा देणार. सर, कशी शुभेच्छा देणार मॅम? मॅडमला जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद मिळालं परभणी जिल्ह्याचं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचं काम खूप चांगलं होतं. आधी त्यांनी इथे राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून 1998 ते 2001 या काळामध्ये त्यांनी खूप चांगलं काम परभणी जिल्ह्यामध्ये केलं. विशेषतः मुलींचे संघ कबड्डीमध्ये जे परभणी जिल्ह्याचा आज नावलौकिक आहे मुलींच्या कबड्डीमध्ये, त्याच्या पाठीशी निश्चितच खूप मोठं काम साखरे मॅडम यांनी केलेलं होतं. अनेक राष्ट्रीय खेळाडू इथे परभणीमध्ये त्यांनी घडवले, महाराष्ट्राच्या प्लेस पण त्यांनी मिळवल्या, आणि अनेक आज खेळाडू पोलीसमध्ये, विविध डिपार्टमेंटमध्ये, वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम करत आहेत. आणि मी हे स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे. त्या अत्यंत उत्कृष्ट अशा क्रीडा मार्गदर्शक होत्या. नंतर त्यांनी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून खूप चांगलं काम केलं पुणे येथे, नंतर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आणि आता परभणीमध्ये त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून मागच्या 1 वर्षापासून त्यांनी चार्ज घेतला, त्यांना दिलेला होता अतिरिक्त जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून. परंतु त्यांनी खूप सुंदर काम इथे पण केलं, आणि पुढचे राहिलेल्या ऑगस्टपर्यंत पूर्ण त्यांची कारकिर्दी इथे परभणीतच संपन्न व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि त्यांचं काम आणखीन चांगलं व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आपल्यासोबत रणजित काकडे सर आहे, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष आहे, आणि आज साखरे मॅम यांना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. त्यांना ते शुभेच्छा देणार. सर, कशी शुभेच्छा देणार मॅम? आज परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून गीता साखरे मॅडम यांना कायमस्वरूपी पदभार मिळालेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम परभणी जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीनं मॅडमचं हार्दिक अभिनंदन. मॅडमचा परभणीचा परिचय खूप जुना आहे, कारण 1998 ते 2001 या काळात मॅडमचे मिस्टर चंद्रकांत कांबळे साहेब या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात मॅडम या ठिकाणी कबड्डीच्या कोच होत्या,
आणि त्यांनी केलेली कामगिरी ही आजपर्यंत परभणीच्या इतिहासात नाव जमा आहे. त्याच धर्तीवर पाय ठेवून सरांचा अनुभव आणि मॅडमचं कार्यकर्तृत्व याच आधारावर मॅडमनं तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्य केलेलं आहे. गतवर्षी मार्च महिन्यातच मॅडमला या ठिकाणी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून परभणीचा चार्ज मिळाला होता. मॅडममध्ये असलेली चुणूक मॅडमनं त्यावेळेस दाखवून परभणीला एक वेगळ्या वळणावर नेण्याचं काम सुरू केलं होतं. आम्हाला याचा आनंद होतो की प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून असलेल्या मॅडम आज कायमस्वरूपी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत. परभणीकरांचं जे जिल्हा क्रीडा संकुल नवनियुक्त व्हावं ही जी स्वप्न आहे ते निश्चितच ऑगस्ट महिन्यापर्यंत मॅडमच्या माध्यमातून पूर्ण व्हावं हीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मॅडमला या कार्यभाराबद्दल हार्दिक परभणी जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो.